तर मॅचला होईल सुरुवात गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज धनेश आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आहे मंगेश साठी पहिला बॉल आडव्या बॅटने हा स्ट्रोक केलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वेलकम चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. धनेशचं स्वागत केलं या दैदिप्यमान फटक्याच्या साह्याने बॅट्समन मंगेशने. हा चौकार आला आणि धावफलक ओपन झालाय टीम किरवली टीमचं. तर प्रथमेशजी बेंडे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रणाल कडू यांच्या शुभ हस्ते. आणखीन एक मोठा प्रहार बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता हा बॉल. नो बॉलचा इशारा आणि फ्रीची संधी असेल बॅट्समनच्या खात्यामध्ये. तर बुधाजी काका यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. नो बॉलचा इशारा आलाय. फ्रीची संधी. तर बुधाजी काका यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. पंचांचा जो निर्णय असेल तोच निर्णय अंतिम असेल. ऑन साइडला स्ट्रोक केल्या डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग. तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला. स्पर्लेगच्या दिशेने फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते.
11 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर. शेवटचे 2 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत. गोलंदाजामध्ये बदलाव केला गेला. वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. फटका चांगला होता परंतु झेल टिपलाय. पहिल्या विकेटचं पतन आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11 रन. स्पेल नंबर 2. सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू करा. स्पेल नंबर 2 आणि प्रणितला इन्व्हाइट केलं. न्यू बॅट्समन प्रशांत, मागच्या मॅचचा हिरो, चौकारांचा बादशाह. हा बॉल टप्पा पडला त्यानंतर अंगाचा वेध घेतला. डायरेक्ट हिट जर झाला असता तर प्रशांतला कठीण काळाला सामोरं जावं लागलं असतं. एक धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. तेजसने 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली. 12 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा कारण या सामन्यानंतर अधिक सामने आम्हाला खेळवायचे. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. फिल्डर तैनात होता परंतु नो बॉलचा इशारा जरूर आलाय. नो +2 टोटल 3 रन ऍड होतील आणि फ्रीची संधी देखील असेल प्रशांत यांच्याकडे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिले 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी बॅट्समनला मिळत गेली. या बॉलवर विकेट केलाय. फटका चांगलाय. स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. चेंडू चाललाय दीप पाटीलच्या डोक्यावरून सरळ 6 रन साठी हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 21 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. कट करण्याचा प्रयत्न. फिल्डर तैनात होता गलीच्या दिशेने. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे 3 बॉल अद्याप शिल्लक आहेत गोलंदाज प्रणितच्या खात्यामधील. आणखी एक मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. अलोंग कार्पेट बॉल जज करेल. फिल्डर दीप एक सिंगल फक्त पूर्ण होते आणि 22 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात.
फटका चांगला आहे, स्टान्स बदलले, अक्रॉस द लाईन झाला आणि एक क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. तेजसच्या पाठ मधून एक तेजस्वी फटका पाहायला मिळालाय, परंतु या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 रन, 26 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल भरपूर वेगाने, दोन्ही बॅट्समन धावलेत आणि चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा कृपया करून. मोठी जुई संघ आपण टीम मीटिंग घेऊ नका. पंच आपण खेळाडूंना ताकीद द्या, कारण या मॅच नंतर देखील 2 सामने आपल्याला खेळवायचे. हिवाळ्याचं सत्र आहे, सध्याच्या घडीला सूर्यास्त लवकर होतो. टीमची धावसंख्या आतापर्यंत 28 रन. चला टॉस साठी यायचंय. गावठाण टीमचे कॅप्टन आणि देवद टीमचे कॅप्टन. चला टीम गावठाण टीमचे कॅप्टन आणि देवद टीमचे कॅप्टन मयूर दादा आपण टॉस साठी या. शेवटचं षटक, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. फटका चांगला आहे, डीपचा पहिला बॉल. फिल्डरचं जजमेंट चुकलं, गंमत पाहायला मिळाली, परंतु त्याची किंमत मोजावी लागेल. मोठी जुई या टीमला 4 रन. या 4 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 32 रन स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. देवद टीमचे कॅप्टन आणि गावठाण टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी या. ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर होता, लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. बॅट्समन प्रशांत यांनी, मागच्या मॅचचा हिरो बॅट्समन प्रशांत. चला गावठाण टीमचे कॅप्टन या आमच्यापर्यंत देवद टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा बॉल. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर कमबॅक करण्याचा निर्धार घेतला आणि तो निर्धार सत्यामध्ये उतरवण्यासाठी चांगली लेन, चांगल्या लाईनने गोलंदाजी मी जरूर करेन हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून अतिशय दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत या 3 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज दीप पाटीलची. कट केलाय गलीच्या दिशेने, फिल्डर होता बॅकअप साठी. फ्लाय स्लिपला जो फिल्डर होता त्याच्या माध्यमातून चांगली फील्डिंग. हिरामनजी कडू आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचा. हिरामनजी कडू. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. 30 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर. 33 रन.
या बॉलवर विकेट केलाय समोरच्या दिशेने हा षटकार ज्या फटक्याची प्रतीक्षा होती नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली या टीमला तो फटका आलाय टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 39 आणि 40 रनचं टार्गेट असेल टीम मोठी जुई या टीम समोर चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या किरवली टीम कारण या मॅच नंतर आणखीन 2 सामने मला खेळवायचे तर चला टॉस साठी यायचं आहे गावठण टीमचे कॅप्टन तर चेंडू द्यायचा आहे खेळाडूंकडे तर टॉस केला जातोय टॉस जिंकलाय देवट टीम मोहन दादा जशी मॅच संपेल निर्णयाची अंमलबजावणी करा आणि मैदानाचा ताबा घ्या सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका मॅच स्पीडली चालू करा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते तर जितेश आणि अंकेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते तर गोलंदाजीसाठी नवनाथ गायकर आपल्याला पाहायला मिळेल पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरसाठी त्याला इन्व्हाइट केलं एक नामवंत अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील सातत्याने हा खेळाडू वर्चस्वामध्ये राहिलाय टीम ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली या टीमचा एक तारणार गोलंदाज म्हणून देखील या गोलंदाजाची ख्याती आहे चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका 18 बॉल मध्ये 40 धावा पूर्ण करायच्या आहेत मोठी जुई या टीमला तर अंकेश कांबोडकर आणि जितेश भोईर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते 18 बॉल मध्ये 40 रनची गरज असताना सेकंड इनिंगला होते सुरुवात गोलंदाज सज्ज होतोय नवनाथ गायकर
नवनाथचा पहिला बॉल ऑन साइडला स्ट्रोक केला, फिल्डर भरपूर वेगाने धावतोय परंतु प्रयत्न चांगला होता, परंतु रन मिळतील 4. मंगेशने भरपूर वेगाने तो धावत आला, बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत सीमारेषा ओलांडली बॉलने. हाताने प्रयत्न केला होता बॉल थांबवण्याचा, प्रयत्न असफल राहिला आणि 4 धावा मिळाल्या. 17 बॉल मध्ये 36 धावा. लक्ष थोडंसं दूर आहे परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढा द्याल तर विजय प्राप्त देखील तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकते. क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. भले टार्गेट मोठं असलं परंतु जर जसं टार्गेट पहिल्या इनिंग मध्ये मोठं बनलं तसंच टार्गेट आपण देखील पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले तर देखील हे टार्गेट चेस होऊ शकतं. पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली. तर बॅट्समन बाद होतोय. चला मॅच स्पीडली चालू करा. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला आहे. 1 धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल. फक्त एकाच धावेवर समाधान मानेल. निमेश न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महत्वाचा विकेट प्राप्त केलाय गोलंदाज नवनाथ गायकरने. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फिल्डिंग त्वरित लावून घ्या. नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली. नेक्स्ट मॅच गावठाण विरुद्ध देवत अशी फाईट आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकला टीम देवत टीमने. समोरच्या दिशेने फटका आलाय. एलिव्हेशन भरपूर. फिल्डर तैनात. टिपला हा झेल. एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय नवनाथ गायकर इन ऍक्शन मोड मध्ये. आतापर्यंत 3 विकेट त्याने महत्वाचे प्राप्त केले या ओव्हर मध्ये. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक.
शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे नवनाथ गायकर यांच्या खात्यातील न्यू बॅट्समन दीप पाटील. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू करा. फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू चालला डीप पेक्षा कव्हरच्या दिशेने. फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होते. आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 1 ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन. येणारे 12 बॉल आणि आता मात्र 33 रनची गरज. चला टीम मीटिंग घेऊ नका. प्रशांत दादा आणि टीम पंच आपण खेळाडूंना ताकीद द्या. स्पेल नंबर 2 मंगेश पाटील. 12 बॉल आणि 33 रनची गरज. पहिलाच बॉल फुल टॉस पद्धतीचा हा बॉल. टायमिंग चुकलं आणि बॅट्समन या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. न्यू बॅट्समन ऋतिक गावण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, परंतु एक सोपा झेल सोडलाय. एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केली. 8 रन आतापर्यंत होत आहेत. अजूनही 32 रनची गरज. येणारे 10 बॉल आणि 32 रन. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी. गोलंदाज मंगेश यांच्या माध्यमातून 9 बॉल आणि 31 रनची गरज. फटका तर अफलातून आहे, परंतु तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग. दीप पाटील देखील या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय.
मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, लाजवाब झेल एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे मच्छिंद्र पाटील याच्यासाठी। आजच्या दिवसातील सर्वात उत्तम झेल मच्छिंद्र पाटीलने टिपलाय आणि संघ मोठी जोई संघ कुठेतरी बॅकफुटला येताना पाहायला मिळतोय। न्यू बॅट्समन श्रेयस मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय। सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा। शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे। इनसाइड एज फिल्डर भरपूर वेगाने धावतोय, परंतु या क्षणाला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। शेवटचे 6 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत। चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका आणि जशी मॅच संपेल मोहन दादा देवट टीमचे कॅप्टन आपण आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करा आणि जशी मॅच संपेल आपण मैदानाचा ताबा घ्या। शेवटचा एक षटक शिल्लक आहे आणि अजूनही 6 बॉल मध्ये 27 रन पूर्ण करायच्यात। सागर पाटीलला इन्व्हाइट केले शेवटच्या स्पेल साठी। सागरचा पहिला बॉल बिगिट तर जरूर केलाय, लाजवाब फील्डिंग। एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते। वेग भरपूर होता। डॉट बॉलची समाप्ती। कृपया करून जी वाहन इथून जातात धीम्या गतीने जावा। शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 रनची गरज। लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे। एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होईल की काय, परंतु चौकार आलाय। शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे। मयूर दादा लगेच निर्णयाची अंमलबजावणी करा। फिल्डिंग स्वीकारली। जशी मॅच संपेल गावठण टीम आपण आपले ओपनर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा। चला फिल्डिंग साठी मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करा टीम देवत संघ। आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच तर आशिष जी बेंडे आपणास देखील मी आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर